नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आत्ता आपण आज चर्चा करणार आहोत ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे आज ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. काही वेळानंतरच या भेटीला सुरुवात होईल आणि पुढचे तब्बल 5 तास दोन्ही देशांमधल्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत, मंत्र्यांसोबत ही बैठक होईल आणि शेवटी डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली ही भेट होईल. 5 तासांच्या भेटीनंतर साधारणतः पहाटे 2:30-3:15च्या सुमाराला हे दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भेटी दरम्यान चर्चेमध्ये, बैठकीमध्ये काय काय निर्णय झाले आणि कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याची सविस्तर माहिती माध्यमांना देतील. पण कोणते मुद्दे चर्चेच्या दरम्यान असू शकतात या सगळ्या मुद्द्यांवर आपण आता चर्चा करणार आहोत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताने जो मुद्दा समोर मांडलेला अमेरिकेच्या की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा असेल, ड्रोन खरेदीच्या संदर्भातला मुद्दा असेल, लढाऊ विमानाच्या खरेदी करारासंदर्भातला मुद्दा असेल, H-1B व्हिसाच्या संदर्भातला मुद्दा असेल, चीनकडून समुद्रमार्गे होणाऱ्या घुसखोरीबद्दलचा मुद्दा असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारत काय नेमके मुद्दे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मांडतो हेही बघावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींसारख्या एका सच्च्या मित्रासोबत बैठकीमध्ये मी चर्चा करणार आहे असं डोनाल्ड ट्रम्प जेव्हा ट्विटवरून म्हणतात, त्यामुळं या दोन नेत्यांची वेव्हलेंथ जुळली आहे का हाही प्रश्न इथे उपस्थित होतो. आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष बनल्यानंतर जगातले पहिले नेते आहेत जे त्यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये एकत्रितपणे चर्चा करतील आणि स्नेहभोजनासाठी देखील हजर राहतील. व्हाईट हाऊसनी त्यांना निमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे 3 प्रमुख मुद्दे आपण चर्चेत घेतोय. पहिला मुद्दा आपला असेल मोदी ट्रम्प पहिल्याच भेटीत H-1B व्हिसाचा मुद्दा सुटेल का. दुसरा मुद्दा आपला चर्चेतला असेल मोदी ट्रम्प यांच्या भेटीमुळे चीन, पाकिस्तान बॅकफूटवर जातील का. तिसरा मुद्दा चर्चेतला आपला असेल पाक पुरस्कृत दहशतवादाबाबत अमेरिका भारताच्या पाठीशी उभी राहील का. त्यामुळे या चर्चेत आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत थेट अमेरिकेहून आहेत ज्येष्ठ पत्रकार विकास वाळुंजकर लॉस एंजेलिसवरून. ते मोदींच्या प्रत्येक घडामोडीची माहिती IBN लोकमतला कालपासून देत आहेत आणि आजही काय काय घडामोडी घडतील याचेही डिटेल्स आणि सविस्तर माहिती तिथल्या माध्यमांमध्ये सुरू असलेली चर्चा हे देखील विकास वाळुंजकर आपल्यापर्यंत पोहोचवतील. आपल्यासोबत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले सर पुण्यावरून आहेत. आपल्यासोबत अजित अभ्यंकर कम्युनिस्ट नेते पुण्यावरून आपल्यासोबत चर्चेत आहेत. डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक हेही आपल्यासोबत मुंबईतून चर्चेमध्ये आहेत. त्यामुळे सुरुवात मी विकास वाळुंजकर तुमच्यापासून करतो. मोदी अमेरिकेत पोहोचल्यापासून आणि येण्यापूर्वीपासून आणि आत्ता भेटीला सुरुवात झाली असेल किंवा काही वेळानंतर ती सुरुवात होईल, चर्चेला सुरुवात होईल, बैठकांना सुरुवात होईल, अमेरिकेतल्या माध्यमांमध्ये या दोन नेत्यांच्या भेटीबद्दल नेमकी चर्चा काय सुरू आहे. अमेरिकेतल्या माध्यमांमध्ये संमिश्र स्वरूपाची चर्चा आहे. एकतर सर्वांचं म्हणणं असं आहे की ओबामा आणि मोदी यांच्यामध्ये जे संबंध, जे नातं निर्माण झालं होतं तेच धोरण ट्रम्प चालू ठेवतील असा बऱ्याचशा वर्तमानपत्रांपासून काही वर्तमानपत्रांनी मोदींच्या एकूणच अर्थकारणाबाबत आणि त्यांच्या सुधारणांबाबत शंका व्यक्त, विशेषतः इकॉनॉमिस्ट हा जो आहे जगभर वापरला जातो त्यांनी तर मोदींना असं विचारलं की तुम्ही ज्या सुधारणा केल्या त्या सुधारणा 3 वर्षांचा आलेख आहे, त्या आलेखातून असं दिसत नाही की भारताने काही क्षेत्रांमध्ये विशेषतः बँकिंग क्षेत्र असेल, कामगार क्षेत्र असेल याच्यामध्ये फारशा सुधारणा झालेल्या नाही असा एक सूर या वर्तमानपत्रांमध्ये दिसतोय. आणि एवढंच नाही तर बऱ्याचशा वर्तमानपत्रांनी म्हणजे वॉशिंग्टन पोस्ट असेल, न्यूयॉर्क टाइम्स असेल यांनी स्वागत करताना मोदी आणि ट्रम्प यांच्यातली गुणात्मक चर्चा रंगवली. म्हणजे असं की हे दोघेही स्वभावाने व्यापारी वृत्तीचे आहेत, त्यामुळे आपल्या देशाला जास्तीत जास्त देशाचा फायदा कसा करून घेता येईल याकडे यांचं लक्ष असणार आहे. यावर या दोघांनी भर दिलाय. आणि राजनैतिक निपुणता जी ट्रम्प यांच्यामध्ये आहे आणि मोदी यांच्यामध्ये पण आहे त्याचं वर्णन करताना अनेक दैनिकांनी उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांचा आवर्जून उल्लेख केला की ज्या पद्धतीने निवडणूक मोदींनी ती जिंकली त्याचं कौतुक इथल्या वर्तमानपत्रात होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला इथे अमेरिकेमध्ये सुद्धा एका राज्यात जी अलीकडे निवडणूक झाली जॉर्जियामध्ये ती ट्रम्प यांनी जिंकली त्याचं वर्णन इथले वर्तमानपत्र करतायत. त्यामुळे राजनैतिक पातळीवर
आणि व्यापारी पातळीवर हे दोन्ही नेते इतके सक्षम आहेत, त्याचं जास्तीत जास्त कौतुक इथल्या वर्तमानपत्रांमध्ये होतात. एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की भारतातल्या आर्थिक सुधारणांबद्दल इथल्या दैनिकांमध्ये, माध्यमांमध्ये साशंकता आहे, हे स्पष्टपणे मान्य करायला लागेल. काही तर वर्तमानपत्रांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की मोदींमध्ये क्षमता आहे, परंतु त्यांची आर्थिक धोरणं जी आहेत ती दिशाहीन. आपण परत वाळुंजकरांकडे जाऊ. आवाज स्पष्टपणे त्यांचा येत नाही आहे. मात्र याच मुद्द्याविषयी जर विचार करायचा झाला तर अजित अपेंकर जसं आत्ता शेवटचा मुद्दा मांडत होते विकास वाळुंजकर, की भारतातल्या आर्थिक धोरणांच्या बाबतीमध्ये अमेरिका जेव्हा विचार करते तेव्हा ते असंही म्हणते, तिथली माध्यमं अशी म्हणतात की अमेरिका या पद्धतीने विचार करते की भारताची आर्थिक धोरणं, त्याला लागलेली शिस्त ही तितकी सक्षम नाही आहे ज्या पद्धतीने मोदी विकासाचे मुद्दे किंवा विकासाचा अजेंडा पुढे मांडताना दिसत आहेत. बघा, अमेरिकेतली माध्यमं असा जेव्हा तुम्ही शब्द वापरता तेव्हा अमेरिकेमधल्या ज्या मोठ्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स आहेत त्यांना नेमकं काय हवं आहे आणि याच्याबद्दलचं ते मतप्रदर्शन असतं आणि असण्याची शक्यता असते. आणि आत्ता जे तुम्ही व्हॉइस केले ते तर 100% तेच आहे. तेव्हा हा आर्थिक शिस्त वगैरे म्हणजे त्यांना काय पाहिजे, त्यांना नेमकं हे पाहिजे की भारतामध्ये बँकांचं आणि इन्शुरन्स कंपन्यांचं, वित्त क्षेत्राचं लवकरात लवकर खाजगीकरण कसं करता येईल, केव्हा करता येईल हे त्यांना पाहिजे. जी काय आता वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये असतील किंवा माध्यमांच्या क्षेत्रामध्ये असेल, जिथं जी काय उर्वरित थोडीफार बंधनं असतील फॉरेन टेकओव्हरला, ती कशी जातील हे त्यांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे. त्याच्याबद्दलचे त्यांची शिस्तवर या सगळ्या कल्पना, रिफॉर्म्स हे सगळे शब्द गोलमाल शब्द आहेत. त्याचा खरा अर्थ हा असा आहे. तिसरा जो त्यांचा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये की डिफेन्स प्रोडक्शनमध्ये 100% FDI आपण आता अलाव केलेली आहे. आता याच्यामध्ये अमेरिकन मल्टीनॅशनल्सचा मोठा इंटरेस्ट आहे. हा फक्त भारतातल्या डिफेन्स प्रोडक्शनच्या गरजांसाठी आहे असं मला वाटत नाही. भारतामध्ये सुद्धा मिलिटरी प्रोडक्शनमध्ये आता स्ट्रॅटेजिक पार्टनर्स प्रायव्हेट आपण घेतलेले आहेत. रिलायन्स आहे, अदानी आहे, असे फार चांगले चांगले लोक त्याच्यामध्ये इंटू कोर्ट्स आहेत. आणि याला आता अमेरिकन पार्टनर जे त्यांचे स्ट्रॅटेजिक घ्यायचे आहेत तेव्हा त्यांच्या हितसंबंधांच्या बद्दलची ती चर्चा आहे. शक्यता अशी आहे की भारत हा अमेरिकन मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स बरोबर भारत म्हणजे भारतातला प्रायव्हेट सेक्टर, अमेरिकन डिफेन्स म्हणजे ज्याला मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स म्हणतात, त्यांच्याबरोबर संयुक्तपणे भारतामध्ये आर्म्स किंवा डिफेन्स इक्विपमेंट तयार करेल आणि जगामधला एक एक्सपोर्टर, आर्म्सचा एक्सपोर्टर किंवा मिलिटरी इक्विपमेंटचा एक्सपोर्टर बनण्याची एक शक्यता इथल्या प्रायव्हेट सेक्टरला दिसतेय मोदी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. याच्याबद्दलची चर्चा आहे. आणि या सगळ्या गोष्टी माझ्या मते भारताच्या जनतेच्या दृष्टिकोनातून या चांगल्या आहेत असं मला वाटत नाही. भारताच्या जनतेच्या दृष्टीने भारतातला फायनान्स सेक्टर हा भारतीय जनतेच्या हितासाठी वापरला पाहिजे. त्याचं खाजगीकरण करण्याची गरज नाही. जेवढं झालं तेवढं पुष्कळ झालं, त्याच्यापेक्षा पुढं करण्याची गरज नाही. किंवा डिफेन्स प्रोडक्शनमध्ये खाजगीकरण करणं आणि त्याच्यामध्ये पुन्हा अमेरिकन मल्टीनॅशनल बरोबर कॉपरेशन करून खाजगीकरण हे तर आणखीन धोकादायक आहे. तेव्हा अशा प्रकारच्या या ज्या काही तथाकथित त्यांच्या कॉर्पोरेशन्सना हव्या असलेल्या, विशेषतः मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सला हव्या असलेल्या ज्या नीती आहेत त्याच्याबद्दल त्याला अनुलक्षणी टीका असू शकते. ती गांभीर्याने घ्यायचं आपण कारण आहे असं मला वाटतं. त्याची आपण चर्चा करूया. भूषण गोखले सर, तुम्हाला या सगळ्या भेटीमध्ये ज्या प्रकारे संरक्षणाच्या बाबतीतली चर्चा किंवा लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या संदर्भातले कराराचे मुद्दे असतील, ड्रोन कॅमेराच्या संदर्भातला मुद्दा असेल, या बाबतीत जेव्हा या चर्चेतले मुद्दे समोर येताना दिसत आहेत, कदाचित त्याच्यावरची चर्चा होऊ शकते. संरक्षण क्षेत्रात तुम्ही इतके वर्ष काम केलं, एअर मार्शल म्हणून देखील तुम्ही काम केलं, तर या घडामोडींकडे, भारत अमेरिका या दोन राष्ट्रांच्या प्रमुखांच्या बैठकीतल्या मुद्द्यांकडे तुम्ही कसे पाहता? काय झालंय, आपण जरा पर्स्पेक्टिव्हमधनं बघितलं पाहिजे. म्हणजे आपण कित्येक वर्ष रशियन विमानं किंवा रशियन उपकरणं वापरत होतो
आणि त्याचा जो प्रॉडक्ट सपोर्ट होता, त्याची किती अनसर्व्हिसिबिलिटी होती हे आम्हाला सारखं जाणवत होतं. कारगिल युद्धामध्ये सुद्धा आम्हाला ह्या गोष्टीचं जाणवलं. पण एक चांगलं मात्र आपलं गव्हर्नमेंट नेहमी करत असलं ते म्हणजे आपली इन्व्हेंटरी आपण स्प्रेड करतोय. मग कधी फ्रेंच घेतो, कधी ब्रिटिश घेतो, जशी मिराजेस घेतली होती आपण फ्रेंचकडनं. आणि अशा तऱ्हेच्या इन्व्हेंटरी स्प्रेड केल्यामुळे अर्थात हे सगळं आपण बाहेरून घेण्याचं. आता जो मुद्दा आहे तो मेक इन इंडियाचा. आणि मेक इन इंडियाच्या मध्ये जसं आता बेंकर म्हणत होते तसं की जर स्ट्रॅटेजिक पार्टनर आपण घेतलेले आहेत. आता पहिल्यांदाच आपण HAL जसे पब्लिक सेक्टर आहे त्याला न देता आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये नेतोय. कारण ह्याच्यावरती बरेच त्याच्यावरती उपाहो झालेला आहे की आपण प्रायव्हेट सेक्टरनं आणलं पाहिजे. त्यांच्यामध्ये सुद्धा रिसर्च अँड डेव्हलपमेंटची खूप क्षमता आहे. आपल्याला माहिती आहे की कित्येक असे प्रायव्हेट सेक्टर आहेत जे इव्हन स्मॉल स्केल आणि ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये जे चांगल्या रीतीने ह्याच्यामध्ये इनोव्हेशन करू शकतात. IIT आणि ह्या सगळ्या ज्या अकॅडमिक इन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये आपल्याला बांधता येतात. पण इतके दिवस कॉम्पिटिशन नसल्यामुळे आपला जसं LCAचं प्रोजेक्ट खूप दिवस चाललेलं आहे. आता आमचा म्हणजे तुम्ही विमानाचा मुद्दा बघा. आम्ही हे जवळजवळ म्हणजे मी आता 2007मध्ये रिटायर झालो डिसेंबरमध्ये. पण त्याच्या आधी जवळजवळ 6 वर्ष आम्ही 126 विमानं मागत होतो. अजून तो नंबर तोच आहे. आणि 126 विमानं त्यावेळेला आम्ही मिराज 2000चे अजूनही जास्त असं त्यावेळेला सुरुवात झाली होती. पण त्यानंतर तो एक मुद्दा मागे राहिला आणि अजूनही वर्ल्ड कॉम्पिटिशन करावी. कारण डिफेन्स त्यावेळेला DPP ज्याला म्हणतो आपण डिफेन्स प्रोक्युरमेंट पॉलिसी आली. त्याच्यामुळे जितकं काय तुम्हाला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी म्हणून DPP आली. पण त्याच्यामध्ये ही जी कॉम्पिटिशन आली आणि त्याप्रमाणे आम्ही जेव्हा 126 आता रिसेंटली केली त्याच्यामध्ये F-16 होतं, F-18 होतं, ग्रिपेन होतं जे स्वीडनचं बोललं जातं आजकाल, आणि रफाल होतं. आणि रफालची आता आपण निवड केल्यानंतर काही कारणामुळे फक्त 36 विमानं आपण घेतो आहोत. कारण एक तर ती खूप कॉस्टली आहेत. दुसरं जे ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी मेक इन इंडिया आणि त्याच्यासाठी जे ऑफसेट आपण जे म्हणतो ती गोष्ट नीट होत नाही आहेत. त्यामुळे आपल्याकडे आता दुसरीकडे बघावं लागतं आहे. आता LCAचं प्रोडक्शनसुद्धा खूप थंडावलेलं आहे. म्हणजे जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात होत नाही आहे. 18 विमानं वर्षाला किंवा जास्तीत जास्त 20-30 विमानं म्हटल्यानंतर आमची कंप्लीट इन्व्हेंटरी खूप कमी होती आहे. ह्यासाठी आता आपण 100 विमानांसाठी नवीन प्रक्रिया सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये आपण पार्टनरशिप घेणार आहोत. आता टाटा लॉकहीडनी एक आता पॅरिस अकॉर्ड केलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी इथे पुण्यामध्ये भारतामध्ये हे करण्याचा प्रयत्न करतायत. तसं ग्रिपेन एक विमान आहे जे स्वीडन बहुतेक महिंद्रा किंवा अजून कोणाबरोबर ते जाऊ शकेल. आणि तसं इंडियामध्ये प्रोडक्शन होणं हे आपल्या दृष्टीने चांगलंच आहे. कारण इतके दिवस आपण फक्त त्याचा जो नो हाऊ होता तो बघत होतो. आता आपण मात्र नो व्हाय पण घेण्याचा प्रयत्न करतोय. नुकतंच आपण एक ॲव्रो विमान सुद्धा टाटाला दिलेलं आहे ज्याच्यामध्ये एअरबस पार्टनर आहेत. त्यामुळे फक्त अमेरिकन पार्टनरशिप्स हाच मुद्दा नाही आहे. पण आपण बाहेरच्या देशांकडनं एस्पेशली वेस्टर्न टेक्नॉलॉजी जी आता बहुतेक सगळेच वापरतात, चायनीज सुद्धा वापरतात, रशियन वापरतात. ही वेस्टर्न टेक्नॉलॉजी आपल्याकडे आता जी नाही आहे ती आपण लीप फ्रॉग करून कशी पुढे नेऊ शकतो हा मुद्दा आहे. आणि त्यामुळे आपण लॉकहीड टाटाचं जे आता जे आपण आहे ते अजून काय फायनलाइज झालं नाही. ह्या मुद्द्यावरती चर्चा होईल. त्याच्यामध्ये कोण आपल्याला जास्त नॉलेज देऊ शकेल, त्याच्यामध्ये मग ग्रिपेन येईल का त्याच्यामध्ये अजून कुठली विमानं येईल हे आपल्याला आता पुढे बघता येईल. खरं की ह्याच्यात काय नेमक्या आता चर्चा होतात तेही आपल्याला हळूहळू बघता येईल. पण शैलेंद्र देवळणकर, या सगळ्या भेटीमागे डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर नरेंद्र मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे आणि मोदी ट्रम्प ही पहिलीच भेट आहे 2 राष्ट्रांचे प्रमुख म्हणून. त्यांनी एकमेकांना अभिनंदनाचे अनेक फोन केलेले असतील. 5 वेळा आत्तापर्यंत त्यांची फोनवरून वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चाही झालेली आहे. पण या भेटीमधल्या धोरणात्मक पातळीकडे तुम्ही कसं पाहताय? राजेंद्र, मला असं वाटतं की या भेटीचा जी वेळ आहे ती वेळ अत्यंत महत्त्वाची वेळ आहे. आणि ती यासाठी महत्त्वाची वेळ आहे की आपण असं बघतो की आत्तापर्यंत डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचं प्रशासन हे अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरनं प्री ऑक्युपाईड होतं. मग तो सिरियाचा प्रश्न असेल, रशियाचा प्रश्न असेल, चीनचा प्रश्न असेल. आणि आता डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने त्यांची दक्षिण आशियाविषयीचं जे धोरण आहे ते धोरण आता फ्रेम करण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे. आणि त्याची सुरुवात जी आहे ती म्हणजे त्यांनी रिचर्ड वर्मा जे अमेरिकेचे भारतातले अँबॅसेडर्स होते त्यांची रिप्लेसमेंट त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर पुढची स्टेप जी आहे ती दक्षिण आशियाचे अंडर सेक्रेटरी अपॉइंट करायचे आहेत. आणि त्यानंतर या संदर्भातले महत्त्वपूर्ण नेमणुकी ह्या त्यांना करायच्या आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या प्रशासनाचं दक्षिण आशियाविषयक धोरण हे फ्रेम करण्याच्या प्रक्रियेमध्ये असताना आपली नरेंद्र मोदींची ही भेट झालेली आहे. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ही जी भेट आहे ही प्रामुख्याने नरेंद्र मोदींना किंबहुना भारताला डोनाल्ड ट्रम्प
यांचं पाकिस्तान विषयीचं, यांचं अफगाणिस्तान विषयीचं, यांचं दक्षिण चीन समुद्राविषयीचे जे काही ओपिनियन्स आहेत ते मोल्ड करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचं संधी या भेटीच्या रूपाने त्यांना मिळणार आहे. आपण हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की सध्या म्हणजे ह्या गेल्या 6 महिन्यांमध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेवरती आले त्यावेळेला 2 वेळाला भारताचा संदर्भ आला आणि तोही दोन्ही वेळेला नकारात्मक रूपाने आला. मग तो H1B विजाच्या बाबतीत असेल किंवा पॅरिस क्लायमेट अग्रीमेंटच्या बाबतीमध्ये असेल. तर त्यामुळे ज्याही स्वरूपाच्या काही गैरसमजुती म्हणता येतील आपल्याला त्या दूर करण्याच्या संदर्भामधला हा एक अत्यंत उत्तम प्लॅटफॉर्म आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. या दोन्ही देशांच्या दरम्यानमध्ये जे इंटरेस्टचं कन्व्हर्जन आहे, ज्याला आपण हितसंबंधांची परस्पर व्यापकता म्हणतो, ही हितसंबंधाची परस्पर व्यापकता ज्याही वेळेला अमेरिकेमध्ये नवीन राष्ट्राध्यक्ष येतो त्या वेळेला अशा स्वरूपाने राष्ट्रप्रमुख पातळ्यांवरती भेट होऊन त्याची जाणीव ही करून दिली जाते. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा बराक ओबामा डोनाल्ड ट्रम्पच्या पूर्वी हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले त्यावेळेला ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्टची भूमिका घेतली होती तशाच प्रकारचा नारा हा बराक ओबामांचा देखील होता. त्यांनी देखील H1B विजाच्या बाबतीत अत्यंत कडक अशा स्वरूपाची वक्तव्य केलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा बायलॅटरल भेटी झाल्या आणि पुन्हा तो स्टँड जो आहे तो मवाळ झालेला आहे. त्यामुळे हा इतिहास जर आपण लक्षामध्ये घेतला तर आता आपल्याला एक अत्यंत उत्तम अशा स्वरूपाची संधी आहे की अमेरिकेचं विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांचं दक्षिण आशियाविषयीचं जे धोरण आहे ते मोल्ड करण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ज्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण उल्लेख केला तर बराक ओबामा यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट केली आणि तो म्हणजे त्यांनी भारताला स्ट्रॅटेजिक पार्टनरचा दर्जा दिला आणि हा दर्जा जो आहे तो घटनात्मक दर्जा आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये विधेयक पारित केलं गेलेलं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी कितीही ठरवलं, जरी भविष्यात आपण अशी सिच्युएशन मांडली की त्यांनी अमेरिका फर्स्ट केला असेल, काही कन्झर्वेटिव्ह धोरणं घेतली, तरी त्यांना भारत आणि अमेरिकेमधली जी डिफेन्स पार्टनरशिप आहे जी 2005 मध्ये सुरू झाली त्या डिफेन्स पार्टनरशिपमध्ये फारसे बदल करता येणार नाहीये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो म्हणजे जी आपण ड्युअल यूज सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी म्हणतो ती ट्रान्सफर करण्यासाठी जे इनहिबिशन्स अमेरिकन लॉ मेकर्स मध्ये होते ते इनहिबिशन्स आता हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचं कन्सेन्सस बिल्डिंग होत आहे की जेणेकरून भारताबरोबर जरी आपण ही टेक्नॉलॉजी शेअर केली तरी त्याला अमेरिकन इंटरेस्टला ते बाधा निर्माण करणार नाही. आपण एक महत्त्वाचा बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की 1993 नंतर मग बिल क्लिंटन असेल, नंतर जॉर्ज बुश असतील आणि बराक ओबामा असतील, ह्या तिघांनी देखील अमेरिकेचे आशिया खंडातले लार्जर इंटरेस्ट गृहीत धरून भारताबरोबर मैत्री केली होती आणि हे लार्जर इंटरेस्ट होते चीनला काउंटरवेट कसं करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून भारताकडे बघितलं गेलं होतं. परंतु ट्रम्पच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळं आहे. ट्रम्प हे नॅशनलिस्टिक विचारांचे आहे. ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्टचा नारा दिलेला आहे. त्यामुळे जो लार्जर इंटरेस्टचा ओबामांनी उल्लेख केला होता, जॉर्ज बुशनी उल्लेख केलेला होता आणि ज्याच्या अंतर्गत भारताबरोबर न्यूक्लिअर अग्रीमेंट झालेले होते, किंबहुना डिफेन्स पार्टनरशिप झालेली होती, $66 बिलियन पर्यंत ट्रेड नेऊन पोहोचला होता. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा ट्रम्प समोरचा आहे, त्याला मोल्ड करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याची जी टीम आहे डोनाल्ड ट्रम्प यांची ही बऱ्यापैकी फॉरेन पॉलिसीमध्ये आणि भारताला जरी ती ओळखीची असली तरी आपल्याला त्यांच्याबरोबर ऍडजस्ट होणं फार गरजेचं आहे. म्हणून त्यांचं डिफेन्स सेक्रेटरी बरोबर, फॉरेन सेक्रेटरी बरोबर पहिले चर्चा आहेत, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर बरोबर चर्चा आहेत आणि मग नंतर ट्रम्प बरोबर त्यांची नंतर ती चर्चा आहे. बरोबर, कारण की पहिला ट्रम्पचं ओपिनियन मोल्ड करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे. पहिल्यांदा जे 2 शिष्टमंडळ दोन्ही राष्ट्रांची भेटणार आहेत त्यात 12 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अमेरिकेचे 12 अधिकारी असतील आणि भारताकडनं 12 अधिकारी. ह्या पहिल्या शिष्टमंडळाच्या चर्चेला आता काही वेळानंतर जी सुरुवात होईल त्यात ते बसतील. विकास वाळुंजकर, तुम्हाला या मुद्द्यावर काय म्हणायचं आहे? तुम्ही मला 2 मुद्दे मांडायचे. पहिला असा आहे की अमेरिका आणि भारत यांच्यात लष्करी सामुग्री किंवा लष्करी भागीदारी यांच्याबाबत जे काही व्यवहार आहेत किंवा त्याची जी पातळी आहे ती अमेरिकेच्या इतर देशांशी असलेल्या संबंधांमध्ये 2 नंबरवर आहे. म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्यात लष्करी पातळीवर होणारे सर्व व्यवहार हे जगातल्या इतर देशांशी होणाऱ्या व्यवहारांपेक्षा 2 नंबरचे आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या प्राधान्यक्रमावर भारताचा नंबर सतत राहणार. दुसरी गोष्ट की या चर्चेमध्ये एक मुद्दा येणार होता की आपल्याला जी ड्रोन्स हवी आहेत की जी आपली टेहळणी करणार, जवळजवळ भारताचा किनारा 7,500 किलोमीटरचा आहे आणि त्याची टेहळणी करणारी निशस्त्र ड्रोन्स आपल्याला हवी होती आणि ही ड्रोन्स आपल्याला अमेरिका देणार होती. त्याबद्दलची अंतिम चर्चा ही
या बैठकीमध्ये आजच्या बैठकीमध्ये होणार होती, परंतु ट्रम्प प्रशासनाने कालच त्याला मंजुरी देऊन टाकली आणि अशी तब्बल 22 ड्रोन्स ही भारतीय लष्कराच्या ताब्यात येतील. भारतीय नौदल त्यामुळे अधिक सक्षम होईल आणि अर्थातच या मुद्द्याची भीती किंवा या व्यवहाराची भीती ही पाकिस्तान आणि चीनला असणार आहे. हा मुद्दा आपल्याला या चर्चेमध्ये लक्षात घ्यावा लागेल. बिलकुल, हा मुद्दा चर्चेत निश्चितपणे लक्षात घ्यावा लागेल. गोखले सर, हाच मुद्दा आहे. जेव्हा आत्ता ड्रोनचा मुद्दा महत्त्वाचा वाळुंजकरांनी सांगितला, चीन जसा यांनी पण देवळांकरांनी उल्लेख केला की दक्षिण चीन समुद्राचा मुद्दा जर घेतला, तिथून जी चीनची घुसखोरी होतीये त्याच्यावर आज बोलताना नरेंद्र मोदी सकाळी भारतीयांसमोर अमेरिकेतले असं म्हणाले की जगाने काही नियम जे घालून दिलेत इतर राष्ट्रांनी किंवा संयुक्त राष्ट्रांनी, त्या नियमांचं पालन करणं किंवा ते आदेश पाळणं हा आम्ही विश्वास मानतो आणि त्या आदेशाला तुडवून त्याचं उल्लंघन करत आपल्या एका ध्येयासाठी पावलं टाकणारी काही घटक आहेत. त्यांनी अप्रत्यक्ष चीनचा उल्लेख या ठिकाणी केला आणि चीनला टोळा लगावला. तो दक्षिण चीन समुद्राचाच मुद्दा होता. अशा परिस्थितीमध्ये आज आपण बघितलं की काही वेळापूर्वी एका माध्यमामध्ये एक व्हिडिओ देखील प्रसारित झालेला होता की चीन आणि भारताचं सैन्य देखील एकमेकांमध्ये भिडताना दिसतंय. हे परिणाम आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी भेटीच्या आधीचे की चीन बॅकफूटवर जाऊ शकतं? काय कारणं दिसत आहेत तुम्हाला? चायनाला अमेरिकेचे आणि भारताचे वाढणारे संबंध नक्कीच चांगले वाटत नाहीत. ते आपल्याला दरवेळेला त्याबद्दल ताकीद देतात, काही ना काहीतरी खुरापत काढण्याचा प्रयत्न करतात. पण ते जितक्या प्रमाणामध्ये ज्याला आपण स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणतो, मग त्याच्यामध्ये आता इवन जो पाकिस्तानमधून जो रस्ता येऊन ग्वादारला जाणार आहे याबद्दल आपण ज्या स्टेप्स घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं भारताने जे ओबॉर जे वन बेल्ट वन रोडमध्ये भाग घेतला नाही तो फार एक प्रशंसीय अशी एक चांगली कामगिरी आपण केलेली आहे की उगीच आपण चीनच्या अगदी खूप मोठ्या ह्याला आव्हानाला सुद्धा आपण काही त्याला काही नमलो नाही. पण त्याप्रमाणे जर त्या पण तुम्हाला एवढंच माहिती आहे की अमेरिका सुद्धा त्या बैठकीला गेली होती तरीसुद्धा आपण हा तटस्थ भूमिका घेतलेली आहे. मला वाटतं की ड्रोन्स आणि ते सुद्धा जे अगदी लेटेस्ट आहेत ज्याला म्हणतो, पण अर्थात ते त्याच्यामध्ये वेपन्स नाही आहेत, पण आपल्याकडे अशा तऱ्हेच्या बरेच क्षमता आपण वाढवतो. आपल्या त्याच्यामुळे इंडिजिनस प्रोडक्शन पण आपण वाढवतो. त्यांची मधली जी एक DTTI म्हणून आहे म्हणजे डिफेन्स ट्रेड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, ती पण आता सक्षम व्हायला लागलेली आहे. मला वाटतं बऱ्याचशा आपण निरनिराळ्या कंट्रीज बरोबर, आणि आपल्याला माहिती आहे की आपण अमेरिकेला जो आपला न्यूक्लिअर जे डील झालेलं होतं त्याच्याप्रमाणे एनर्जीसाठी सुद्धा लागणारे अशा तऱ्हेने बऱ्याच स्ट्रॅटेजिक गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला त्यांच्याबरोबर देवाणघेवाण चालू आहे. इंटेलिजन्सच्यासाठी सुद्धा आपलं एक झालेलं आहे ॲग्रीमेंट. त्यामुळे बऱ्याचशा कारणासाठी आपली एक प्रकारची वेगळ्या तऱ्हेची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जसं आता मगाशी सांगण्यात आलं त्याप्रमाणे आपली आहे. त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. जसं ट्रम्प म्हणतो अमेरिका फर्स्ट, आपण सुद्धा म्हणतो इंडिया फर्स्ट. आणि मेक इन इंडियामध्ये दोन्हीकडच्या मला वाटतं देश आपापली जबाबदारी बघतीलच कसे त्याच्यामध्ये आपली टेक्नॉलॉजी जपून राहील आणि त्याप्रमाणे आपल्याकडनं कशी त्याच्यामध्ये अजूनही जास्त तरुण रोजगार त्याच्यामध्ये वाढतील. मला वाटतं की एक विन विन अशा तऱ्हेचं जर एक त्याच्यामध्ये जर आपण धोरण घेतलं तर त्यामध्ये असं नाही आहे की फक्त आपण अमेरिकेच्या जवळ जातो. आपण हे आत्ताच नुकते पंतप्रधान आणि आता तुम्हाला माहिती आहे अर्थमंत्री रशियाला पण गेले होते, तिथे सुद्धा बरीच आपण काय काय सामग्री घेतो आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होती आहे. आपण त्याचप्रमाणे फ्रान्सबरोबर घेतोय. त्यामुळे असं नाही आहे की फक्त अमेरिकेच्याचकडे आपण कम्प्लीट जातो आहोत. मला वाटतं एक प्रकारचा हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बरेच जण टीका करतात की आपण जसं काही अगदी अमेरिकेचे एक वेगळ्या तऱ्हेचे संबंध आपले अगदी फार नक्कीच जास्त वाढत आहेत. कारण मला वाटतं दोन्ही डेमोक्रेसीमध्ये एक प्रकारचं चांगलं अंडरस्टँडिंग आहे. दोन्ही डेमोक्रेसीवर एक प्रकारचं चांगलं अंडरस्टँडिंग आहे. त्याही पलीकडे जाऊन या दोन नेत्यांमध्ये ते अंडरस्टँडिंग वाढतंय का हाही आता इथे चर्चेतला कळीचा मुद्दा होत चाललाय. कारण ज्या प्रकारचे ट्विट्स एकमेकांच्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. एक ब्रेक घेऊया, पण ब्रेकवर जाता जाता आपण नजर टाकूया की जे मोदी आणि अमेरिका या दौऱ्यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, त्याच्यातली चर्चा जी नेहमी होती आहे आत्तापर्यंत आपण ऐकली, या मुद्द्यावर आपण एक नजर टाकू आणि ब्रेककडे जाऊया की काय नेमका दौऱ्यामधली वैशिष्ट्ये आहेत. मोदींच्या दौऱ्यातली नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत बघा. त्या भेटीचं महत्त्व काय तर ट्रम्प यांच्यापूर्वी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत मोदींच्या 8 बैठका झालेल्या होत्या. म्हणजे बराक ओबामा जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा ओबामांच्या अध्यक्षपदाच्या काळात मोदींनी 4 वेळा अमेरिकेचा दौरा केला होता. जून 2016ला मोदींनी शेवटचा अमेरिका दौरा केला आणि गेल्या 3 वर्षात मोदींचा हा चालू दौरा पकडून 5वा अमेरिका दौरा आहे.
ट्रम्प यांची भेट मोदी सरकारच्या पुढच्या 2 वर्षात दोन्ही देशांचे म्हणजे मोदी सरकारचे 2 वर्ष जे उरलेत या 2 वर्षामध्ये या दोन्ही देशांचे संबंध कसे असतील याचे संकेत आजच्या बैठकीनंतर स्पष्ट मिळतील. जगाचं लक्ष का लागलं या भेटीकडं? कारण लोकशाही मानणाऱ्या जगातल्या 2 महत्त्वाच्या देशांच्या प्रमुखांची आज भेट होते. हे दोघे काय वेगळे निर्णय घेतात याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय. या भेटीकडे चीन, रशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तानसह अनेक दक्षिण आशियाई देशांच्या नजरा लागल्यात. मोदी ट्रम्प भेटीतून अनेक वेगवेगळे निर्णय, आश्चर्यकारक निर्णय देखील समोर येऊ शकतात ही शक्यता वर्तवली जाते. या 2 नेत्यांच्या भेटीमुळे चीन, पाकिस्तान कदाचित बॅकफूटवर जाऊ शकतात का हाही प्रश्न उपस्थित होतो. मोदी ट्रम्प भेटीचा अफगाणिस्तानला फायदा होऊ शकतो का याचीही चर्चा आहे. या भेटीमुळे रशिया बरोबरच्या भारताच्या संबंधांची नेमकी दिशा कशी असेल हे स्पष्ट होईल. ही पहिलीच भेट आहे. ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर मोदींसोबत त्यांची ही पहिलीच भेट आहे. ट्रम्प यांच्या कारभारात व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्षासोबत स्नेहभोजन करणारे मोदी हे जगभरातले पहिलेच नेते असतील. मोदी ट्रम्प यांच्यात आता 9:30 वाजल्यापासून ते रात्री 2:30 पावणे 3 पर्यंत अशी 5 तासांची बैठका, चर्चा अशा होतील. यापूर्वी दोघांमध्ये 5 वेळा फोनवरून देखील चर्चा झाली. नोव्हेंबर 2016ला ट्रम्प निवडणूक जिंकल्यानंतर मोदींनी त्यांना पहिला फोन केला होता आणि जानेवारीत अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. आणि त्यापुढे बघा काय घडलं. मार्चमध्ये उत्तर प्रदेशासोबत इतर राज्यांमध्ये भाजपला जे यश मिळालं त्या यशानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन करून अभिनंदन केलं होतं. म्हणजे वेवलेंथ राष्ट्रांच्या बरोबर राष्ट्रकर्त्यांची पण जुळती आहे हा त्याच्यातला अंडरलाईनचा भाग आहे. आता कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार? मोदी व्हाईट हाऊसला पोहोचल्यानंतर दोन्ही राष्ट्रांच्या शिष्टमंडळांसोबत चर्चा होईल. या शिष्टमंडळात मगाशी जसं मी म्हणालो तसं दोन्ही देशांचे 12 अधिकारी असतील. आशिया पॅसिफिक क्षेत्र असेल, जगातली स्थिरता आणि सुरक्षा असेल, दहशतवाद आणि आर्थिक विकास असेल, या 3 प्रमुख मुद्द्यांवर या शिष्टमंडळांच्या बैठकांमध्ये चर्चा होऊ शकते. मनमोहन सिंग सरकारच्या काळातील भारत अमेरिका नागरी अणु करारावरही पुन्हा चर्चा होऊ शकते. आंध्रमध्ये 6 पॉवर रिॲक्टर बनवण्यासाठी NPCIL आणि अमेरिकेतल्या वेस्टिंगहाऊस कंपनी दरम्यान करार होण्याची शक्यता आहे. मोदी या दौऱ्याकडे नेमकं कसं पाहतायत तर ट्रम्प यांच्या निमंत्रणानंतर मोदी अमेरिकेला दौऱ्यावर गेले असं त्यांनी फेसबुकवर स्पष्ट केलं. भारत अमेरिकेच्या संबंधांना अधिक सक्षम करण्यासाठी या भेटीचा फायदा होईल असं मोदींना वाटतं. ट्रम्प या नेमक्या भेटीचा विचार कसा करतायत बघा. त्यांच्यानुसार त्यांनी स्वागतच केलंय. मोदी जेव्हा अमेरिकेत पोहोचले तेव्हा ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून भारताच्या पंतप्रधानाचं स्वागत करण्यासाठी व्हाईट हाऊस तयार आहे असं ट्विटमध्ये म्हटलंय. आणि कदाचित महत्त्वाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर आपल्या एका सच्च्या मित्रासोबत चर्चा होईल याचे संकेतही त्या ट्विटमध्ये ट्रम्प यांनी दिले. त्यामुळं या सगळ्या घडामोडी महत्त्वाच्या घडतायत या पार्श्वभूमीवरती आणि हे सगळे स्ट्रॅटेजिक धोरणात्मक मुद्दे त्यात चर्चेत असतील याविषयीच आपण चर्चा करूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटी संदर्भात. आत्ता ते अमेरिकेमध्ये होते आणि पुढचे 4-5 तास या भेटीत वेगवेगळ्या बैठका होतील, वेगवेगळ्या चर्चा होतील, वेगवेगळे मुद्दे मांडले जातील, वेगवेगळी शिष्टमंडळे भेटतील आणि मग शेवटी या 2 देशाचे प्रमुख अर्थात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांमध्ये भेट होईल. मला अजित अभ्यंकर तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्या प्रकारे आपण बघतोय की चीनचा मुद्दा समोर येतोय, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा समोर येतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारत आणि रशिया यांच्या संबंधातली दिशा देखील कदाचित या भेटीमध्ये ज्या चर्चा होतील त्यातनं स्पष्ट होताना पण दिसेल. पण चीनवरती कुठंतरी दबाव आणण्याचा प्रयत्न भारत ज्या धोरणात्मक पातळीवर या भेटीमधून करतोय याच्यात कितपत यश मिळेल आणि अमेरिका भारताला किती साथ देईल असं वाटतं? मला असं वाटतं की थोडासा सटली जर विचार केला तर ओबामांचं जे पाकिस्तान चीन विषयक जे धोरण होतं ते त्याच्यापेक्षा तुलनेने ट्रम्प यांचं चीन विषयक धोरण अजून पुरेसं स्पष्ट झालेलं नाही असं मला स्वतःला वाटतं.
म्हणजे ट्रम्प यांची सर्वसाधारण धोरणं अति उजवीकडे जाणारी, अत्यंत अनप्रेडिक्टेबल, म्हणजे मेक्सिकोबरोबर भिंत घालावी इथपासून ते पॅरिस ट्रीटीमधनं बाहेर पडावं अशा प्रकारची आहेत, टोकाची आहेत. परंतु नेमकं आशियामध्ये चीनबद्दलची भूमिका काय घ्यावी, किती स्ट्रॉंग घ्यावी, कारण चीन आणि अमेरिका यांचे आर्थिक संबंध आणि आर्थिक इंटरपेनिट्रेशन जे आहे ते इतकं बरोबरचं नाही आहे, ते अतिशय खोलवर आहे. त्यामुळे ट्रम्प नेमकी काय भूमिका घेतात हे मला वाटतं पुरेसं अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. आणि मे बी इट इज एक्सप्लोरिंग, अजून काही ते भूमिका स्पष्ट करतील. त्यामुळे मला असं वाटतं की या भेटीमध्ये त्याच्याबद्दलचा काहीतरी मोठा उलगडा होणार आहे असं मला स्वतःला वाटत नाही. पण इन एनी केस भारताने काय करावं अशी जर चर्चा असेल, हां, अगदी स्पष्ट आहे की भारताने अमेरिकन फॉरेन पॉलिसीचा एजंट म्हणून काम करू नये. भारताने भारतासाठी जे महत्त्वाचं आणि भारतीय जनतेच्या हितासाठी जे धोरण असेल ते घ्यावं आणि अमेरिकेचा स्ट्रॅटेजिक पार्टनर बनून आपण त्यांचे भाऊ झालो तर मग आपल्याला जगात फायदा होतो याच्यावर माझा विश्वास नाही. जे अमेरिकेचे स्ट्रॅटेजिक पार्टनर झाले किंवा ज्यांनी अमेरिकेला त्यांच्या लष्करी यंत्रणेमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये जवळीक करण्याचा प्रयत्न केला, त्या देशांमध्ये लष्करी राजकीय हस्तक्षेप सुद्धा अमेरिकेने केले. हे आपल्या शेजारी देशांवरनं आपण पाहिलेलं आहे, दक्षिण अमेरिकेच्या देशातून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे अमेरिकेच्या बरोबर अशा प्रकारचं कॉपरेशन त्यांच्या फॉरेन पॉलिसीचा एजंट म्हणून भारताने करू नये, हेच भारतीय जनतेच्या हिताचं आहे. धोका असा आहे की कदाचित तसं होऊ शकतं, पण तसं होऊ नये अशी आपली सगळ्यांची इच्छा राहील. विकास वाळुंजकर, तुम्हाला काय म्हणायचं होतं? तुम्ही आत्ता हात वर करत होता. मला एक मुद्दा असा मांडायचा आहे की चीनला बॅकफूटवर जायचं आता काही कारण नाही या भेटीच्या निमित्ताने. आता कारण असं की अमेरिकेचे चीनचे संबंध आणि अमेरिकेचे भारताबरोबरचे संबंध यातला व्यापार जो आहे याला अमेरिका खूप महत्त्व देत आहे. आणि माझ्याकडे आता थोडी आकडेवारी आहे, त्यामध्ये चीननी आता डिसेंबर 16 पर्यंत जवळजवळ $648 अब्ज व्यापार केला होता आणि त्यामध्ये निर्यात ही $116 अब्ज होती आणि आयात $463 अब्ज होती. मी आता बहुतांश काळ अमेरिकेमध्ये राहतो, मला हे नमूद करावं लागेल की इथे मी चायनीज माणसं किंवा चायनीज संस्था, चायनीज इन्स्टिट्यूट्स यांचं जे इथे प्रमाण बघतो हे इतकं वाढतं आहे आणि त्या तुलनेमध्ये भारतीयांचं प्रमाण किंवा भारतीयांचे व्यवहार मी पाहतो, मला स्पष्टपणे जाणवतं की अगदी मी विमानतळावर उतरल्यावर सुद्धा इथले जे डिस्प्ले बोर्ड असतात तिथे आता चायनीज भाषा यायला लागली आहे. माझी नात शाळेमध्ये जाते, तिच्यामध्ये त्या शाळेमध्ये 1 अमेरिकन मुलं आहे, 4 भारतीय मुलं आहेत, तर 12 चायनीज मुलं आहेत. आणि माझी नात ही जशी इंग्रजी बोलते ती 4 वर्षाची आहे, तशी आता चायनीज बोलते. त्यामुळे एवढा चीन आणि अमेरिका यांचे संबंध एवढे खोलवर गेलेले आहेत आणि या दोघांचे जे दृष्टिकोन आहे किंवा त्यांचा जो वावर आहे तो भारतापेक्षा खूप पुढचा आहे. आणि तुम्हाला सांगतो की चायनीज वर्तमानपत्रांनी आता या भेटीबद्दल जी चर्चा केली तर त्यांनी भारताकडे थोडंसं दुर्लक्ष करा अशी भूमिका घेतली. त्यामुळे चीन बॅकफूटवर जाईल असं मला वाटत नाही. चीन बॅकफूटवर जाईल असं वाटत नाही. पण भूषण गोखले सर, ज्या प्रकारे एकूण सगळ्या या संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काय वाटतं तुम्हाला की असं म्हटलं जात आहे की अमेरिकेकडून पाकिस्तानला दिली जाणारी मदत असेल किंवा पाकिस्तानला मिळत असलेला चीनचा पाठिंबा असेल, याच्यात कुठतरी भारताची घुसमट होती आहे. म्हणून कदाचित अफगाणिस्तानातला जसा आता उल्लेख अभ्यंकरांनी केला की लष्करी तळ उभं करून राजकीय हस्तक्षेप अमेरिका कुठे कुठे करते, तर ते अफगाणिस्तान हे जवळचं उदाहरण आपल्या समोर आहे. तर ते तळ देखील हटवावं अशा प्रकारची भूमिका कदाचित भारताकडून आजच्या बैठकीमध्ये मांडली जाऊ शकते. कारण तिथपर्यंत भारताने जे संबंध अफगाणिस्तानबरोबर प्रस्थापित केलेत याचे सगळे धोरणात्मक परिणाम कसे दिसतात लष्कराच्या बाजूनी आणि लष्कराच्या प्लॅनिंगच्या बाजूने? मी जरा अजून एक 2-3 मुद्दे ह्या चर्चेमध्ये जरा करू इच्छितो. बिलकुल सर. म्हणजे आपल्याला ज्या टेक्नॉलॉजीमध्ये सायबर स्पेस आणि इंटेलिजन्स गॅदरिंगसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ह्या फार भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे अंडर वॉटर टेक्नॉलॉजी आणि ह्याच्यामध्ये जे जे काही कोण देश आपल्याला मदत करतील त्यांच्याबरोबर आपण नक्की सहकार्य करू.
आपण आपली इंडिपेंडंट पॉलिसी ठेवतो हे आपल्याला अगदी नक्की माहिती आहे. तुम्हाला जेव्हा अमेरिका इराणबरोबरती त्यांचे संबंध चांगले नव्हते, त्यांच्यावरती जेव्हा बंधनं घालत होते, त्यावेळेला आपण त्यांच्याबरोबर ऑइल ट्रेड चालूच ठेवला होता. आत्तासुद्धा आपण त्यांच्यातनं एक रस्ता पुढे अफगाणिस्तानमध्ये नेतोय. त्यामुळे असं म्हणणं बरोबर नाही होणार की आपण जेव्हा अमेरिकेबरोबरती जसे काही त्यांचे लाचार होऊ म्हणून. मला वाटतं की आपण सुद्धा विन विन म्हणलं तसं मगाशी केलं पाहिजे. आणि असं नाही व्हायला पाहिजे की आपण जास्त झालो म्हणजे चीन कमी झाला, असं सुद्धा पारडं कधीच इंटरनॅशनल रिलेशनमध्ये नसतं. आणि त्यामुळे चीन बॅकफूटमध्ये जाईल, पाकिस्तान नक्कीच बॅकफूटमध्ये जायला पाहिजे. आणि त्याचं कारण असं आहे की संबंध जगाला दहशतवादाचा धक्का आहे आणि त्याच्यामध्ये इव्हन चीनला धक्का आहे. चीनचे 2 नागरिक मारले गेले, त्याच्यामुळे आता माहितीच आहे तुम्हाला की कित्येक काय काय तिथे घडामोडी होत आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं की पाकिस्तानवरती दहशतवादाचा त्यांनी मुद्दा हा एक फार महत्त्वाचा आज चर्चेमध्ये ठरेल. आणि त्याच्यामुळे जे काही अफगाणिस्तानमध्ये प्रॉब्लेम होते, अफगाणिस्तान प्रेसिडेंट स्वतः ओपनली सांगतात की पाकिस्तान त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करतोय. आणि जे गल्फमध्ये आता जे चाललेलं आहे, ज्या कतारमध्ये, याच्यामध्ये हा जो एक टेररिझमसाठी जो फायनान्शियल जी मदत दिली जाते, ती जर ट्रान्सपरन्सी सुद्धा जर आपल्याला त्याच्यामुळे फायदा झाला आणि आपले जे काही टेररिझम होत आहेत त्याच्यामध्ये कुठून मदत येते, कुठली फायनान्शियल मदत येते, हे आपल्याला सगळ्या इंटेलिजन्स गॅदरिंगमध्ये जर मिळालं तर मला वाटतं आपण एक आपल्या सुरक्षिततेसाठी सद्रम होऊ. आणि त्यासाठी आपण अमेरिकेचा फायदा नक्कीच घेतला पाहिजे. त्यासाठी अमेरिकेचा फायदा आपण निश्चित घेतला पाहिजे. पण देवळणकर, ज्या प्रकारे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा समोर येतो, त्यावेळेला पाकिस्तान पूर्वी बलुचिस्तानच्या माध्यमातून तिथे असलेल्या केंद्राच्या द्वारे असेल किंवा आत्तापर्यंत जसं आज मोदींनी सकाळी उल्लेख केला की गेली 20 वर्ष भारत जगाला ओरडून सांगत होतं की दहशतवाद संपवला पाहिजे. पण जगाने भारताला उदाहरणं दिली की हा अंतर्गत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, तो तुम्ही हाताळा आणि त्या ठिकाणी संपवा. पण जेव्हा बाकी देशांना त्याची झळ पोचली तेव्हा याचे परिणाम काय असतात त्यांना ते जाणवायला लागलं. आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने याच्यावर अधिक भर दिला जाईल. अमेरिकेची, ट्रम्पची खास करून पाकिस्तानबाबतची धोरणं काय असतील? कारण प्रचाराच्या काळात त्यांनी सांगितलं होतं की पाकिस्तानला मदत करणार नाही आणि निवडून आल्यानंतर त्यांनी थेट पाकिस्तानची भलामण केली नवाज शरीफांच्या समोर. तर काय धोरणं असू शकतात? राजेंद्र, प्रथम काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा अमेरिकेचं पाकिस्तान संदर्भातलं धोरणाचा आपण विचार करतो, काही गोष्टी अमेरिकेमध्ये इन्स्टिट्यूशनलाइज झालेल्या आहेत, म्हणजे त्यांचं संस्थीकरण होऊन गेलेलं आहे. आणि अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष जरी बदलले तरी काही पॉलिसीजमध्ये सातत्याने एक सातत्य आहे आणि ते पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आहे. आपली इच्छा आहे की अमेरिकेने पाकिस्तानला एक टेररिस्ट स्टेट म्हणून घोषित करावं. तशा स्वरूपाचं एक नॉन गव्हर्नमेंटल विधेयक देखील अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडलं गेलं होतं, ज्याची भारतामध्ये पण बऱ्यापैकी चर्चा झाली. परंतु तसं काही आत्ता ह्या भेटीमध्ये डोनाल्ड ट्रम्प मान्य करतील किंवा अमेरिकाला टेररिस्ट स्टेट म्हणून घोषित करतील असं होणार नाही. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये भविष्यामध्ये देखील भारताची स्किल याच्यात टेस्ट केली जाणार आहे. कारण त्यांचा अमेरिकेचा जो एकूणच संघर्ष आहे, एकूणच लढा जो आहे, तो त्यांचा वॉर ऑन टेररिझम आहे, त्यांचा इंटरनॅशनल टेररिझमच्या संदर्भातला आहे. त्यामुळे आपण जोपर्यंत पाकिस्तानमधल्या ज्या दहशतवादी संघटना आहेत, मग ते लष्कर ए तय्यबा असतील, जैश ए मोहम्मद असतील, यांचा संबंध इस्लामिक स्टेटशी कसा आहे, यांचा संबंध अल कायदाशी कसा आहे, हे जोपर्यंत आपण फोर्सफुली अमेरिकेला पटवून देत नाही तोपर्यंत अमेरिका या संदर्भामध्ये काही स्ट्रिक्ट स्टँड घेईल हे होणार नाही. आता काही महत्त्वाच्या डेव्हलपमेंट्स आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ती डेव्हलपमेंट अशी आहे की आता सध्या अमेरिकेला फिनान्शियल क्रंच हा किंवा फिनान्शियल प्रॉब्लेम्स हे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी काही इंडिकेशन्स दिलेले आहेत आणि ते इंडिकेशन्स असे आहेत की आम्ही यापूर्वी अनेक देशांच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेत होतो. मग तो अगदी जपान असेल पासनं तर दक्षिण कोरिया असेल, फिलिपाईन्स असेल, इकडं गल्फमधले देश असतील. त्यांनी सांगितलं की आता प्रत्येक देशाने आपापल्या संरक्षणाविषयी विचार करायला पाहिजे आहे. म्हणून जितक्या जनरसली अमेरिका ओबामांच्या काळामध्ये पाकिस्तानला मदत करत होती, म्हणजे साधारणतः 1.5 दशकांच्या काळामध्ये $15 अब्ज या पाकिस्तानला दिले गेलेले आहेत. इतक्या जनरसली ते पाकिस्तानला दिले जाणार नाहीत. परंतु एक गोष्ट महत्त्वाची, जेव्हा दहशतवादाचा मुद्दा येतो तेव्हा अमेरिकेचे काही कन्सर्न्स आहेत आणि ते कन्सर्न्स असे आहेत की जशी भारताची इच्छा आहे की आपण पाकिस्तानच्या बाबतीमध्ये अमेरिकेने स्ट्रिक्ट स्टँड घेतला पाहिजे, त्यांना एड मदत देणं बंद केलं पाहिजे, तसंच अमेरिकेने जे वॉर ऑन टेरर सुरू केलेलं आहे त्यामध्ये अद्यापही भारताचं फुल-फ्लेज पार्टिसिपेशन नाहीये. अजूनही इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध सिरिया आणि इराकमध्ये त्यांची जी लष्करी कारवाई सुरू आहे त्याच्यामध्ये भारताचा प्रत्यक्ष सहभाग नाहीये. आपण हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की अद्यापही भारताने इस्लामिक स्टेटला
फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून घोषित केलेलं नाहीये आणि ते भारताची भूमिका अत्यंत योग्य संयुक्तिक आहे. कारण आखाती प्रदेशामध्ये 80 लाख भारतीय राहतात आणि तिथनं आपल्याकडे पेट्रोलियमचा सगळ्यात मोठा सप्लाय होतो. तिथली छोटी देखील इमर्जन्सी आपल्या पेट्रोलियम सप्लायवरती परिणाम करते. आपल्याकडे येणारे फॉरेन रेमिटन्सेस जवळपास $65 बिलियन फॉरेन रेमिटन्सेस आखातामधनं येतात. त्यामुळे आपली जी भूमिका कॅल्क्युलेटेड आहे म्हणून आपण या प्रकरणात पडू इच्छित नाहीये. परंतु डोनाल्ड ट्रम्प आज मोदींच्या भेटीमध्ये निश्चितपणे हा उल्लेख करतील की तुम्ही वॉर ऑन टेरर मध्ये आम्हाला मदत करा, तुम्ही निश्चितपणे इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध ओपनली आम्हाला मदत करा. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये देखील अल कायदा आणि इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध भारताचा एक डेव्हलपमेंटल रोल आहे, त्याबरोबर लष्करी रोल कसा असेल या बाबतीमध्ये करा. आणि कदाचित ते मोदींना हे पण म्हणू शकतात की इंडियन ओशन मध्ये सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून भारताने काही बर्डन आपल्या खांद्यावरती घेणं गरजेचं आहे. आणि त्याची इंडिकेशन्स हे ट्रम्पने यापूर्वीच दिलेत. कारण ओबामांच्या काळामध्ये जो पिव्हॉट टू एशिया नावाचा महत्वाकांक्षी प्रकल्प हा अमेरिकेने घोषित केला होता, ज्याच्या अंतर्गत 20% अमेरिकन नौदल हे एशिया पॅसिफिक मध्ये जाणार होतं, त्याच्यावरती पुनर्विचार करण्याचं ट्रम्प यांनी घोषित केलेलं आहे. त्यामुळे चीनला साऊथ चायनामध्ये असेल किंवा इंडियन ओशन मध्ये असेल त्यांचं पेनिट्रेशन रोखायचं कसं हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आता ह्या देशांनी संरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रोएक्टिव्ह भूमिका घ्यावी अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने मोदी आपली बाजू त्यांच्या समोर मांडतील त्याचप्रमाणे ट्रम्प देखील आपले कन्सर्न्स हे मोदींसमोर मांडतील आणि त्याच्यातनं रिकन्सिलिएशन कशा पद्धतीने होतं, हा रिअप्रोचमेंट कशा पद्धतीने होतं, यावरनं दोन्ही देशांच्या भविष्यातली रिलेशनचं दिशा निर्धारित होईल असं मला वाटतं. दिशा निर्धारित निश्चितपणे होईल. पण हा अजिता बेंकर, मला एक मुद्दा मांडायचा आहे. मला हा मुद्दा मांडायचा आहे. आपण एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जगामध्ये जो मिलिटरीचा एक्सपेंडिचर होतो त्या मिलिटरी एक्सपेंडिचर की 50% एक्सपेंडिचर हा एकटी अमेरिका करते. इतका प्रचंड म्हणजे बाकी सगळे देश हे एका बाजूला राहतात इतका. आणि हा मिलिटरीचा जो खर्च होतो तो खर्च अमेरिकेतला काय पब्लिक सेक्टर मिलिटरी प्रोडक्शन नाही आहे, तिथं प्रचंड मोठा मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे. तेव्हा या सगळ्या आंतरराष्ट्रीय नीतीमध्ये ज्याप्रमाणे टेररिझम वगैरे जसे मुद्दे असतात त्याप्रमाणे मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स जो प्रायव्हेट सेक्टर प्रॉफिटवरती चालतो आणि सरकारी पैशावरती पोचला जातो त्याची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. आणि त्याच्याशी आपण असोसिएट होण्याचा धोका भारतातला प्रायव्हेट सेक्टर हा तयार झालेला आहे. हा संदर्भ आपण या सगळ्या चर्चेला आहे हे आपण विसरू शकत नाही. एवढाच फक्त मला मुद्दा मांडा. अगदी खरं आहे. अगदी थोडक्यात शेवटी वाळुंजकर वेळ संपलाय. मला एकच मुद्दा मांडायचा आहे की या भेटीपूर्वी एक ताजी बातमी आता माझ्या हाती आली आहे. ती अशी आहे की मुस्लिम कंट्रीज हा जो मुद्दा आपण आता चर्चेमध्ये आणला आहे तर त्याबाबत ट्रम्प प्रशासनाने 6 मुस्लिम देशांवर तिथल्या नागरिकांना अमेरिकेत यायला मज्जाव केला होता आणि त्याला अमेरिकेच्या हायकोर्टाने स्थगिती दिली होती. आत्ता मला बातमी अशी मिळाली आहे की ही स्थगिती अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात आपण जे मुस्लिम देश आपले जे मित्र आहेत जे आपण गृहीत धरले मगाच्या चर्चेमध्ये तिथल्या नागरिकांना प्रवासासाठी अमेरिकेमध्ये येता येणार नाही. ही आता या भेटीपूर्वीची एक ताजी बातमी आहे. आपल्याला मुस्लिम कंट्रीज आणि पाकिस्तान आणि अमेरिकेचा संबंध याचा विचार करावा लागेल. कारण त्यांचे संबंध त्याचा इतिहास पाहता गेल्या 50-60 वर्षाचा अमेरिकेला चांगला तळ हवा आहे. मग तो अफगाणिस्तानात तरी असेल किंवा पाकिस्तानामध्ये असेल. आणि पाकिस्ताननी जी अमेरिकेला आतापर्यंत मदत केली आहे ती विचारात घेता मला वाटत नाही की पाकिस्तानही फारसं बॅकफूटवर जाईल. परंतु पाकिस्तानला सावध राहावं लागेल. कारण वेळ प्रसंगी मोदींनी जो काल मुद्दा मांडला की आम्ही ग्लोबल नॉर्म्स असे बघून आम्ही पाकिस्तानवर कारवाई करू तर याचा विचार करून पाकिस्तानलाही सावध राहावं लागेल. एवढंच मला मुद्दा मांडायचा. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचा तुम्ही आलात आणि या भेटीच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांविषयी आपण चर्चा केली. आता नेमकी भेट झाल्यानंतर कोणकोणत्या मुद्द्यांवरती निर्णय होतात, काय निर्णय घेतले जातात, कशा पद्धतीची चर्चा होते हे आता चर्चा सुरू झालेली आहे. आणि पहाटे 2:45 वाजता दोन्ही नेते डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी हे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती जगासमोर माध्यमांना देतील. आणि मग उद्या पुन्हा या झालेल्या निर्णयाविषयी वेगळी चर्चा सुरू होईल. ती चर्चा काय असेल ती चर्चा घेऊन परत आपण उद्या वेगळ्या मुद्द्यांविषयी भेटूया. बेधडकपणे इथंच थांबतो. बाबत काही